पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी धमाका बातमी आणि मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात आणि ते पण हे पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। माझ्या शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशी दोन्ही हप्त्याच्या वितरणास शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बस बातमीपत्र संपलेलं आहे। 2 मिनिटा पहिले आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी दोन्ही हप्ते मंजूर झालेले आहे। सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील शेतकरी कुटुंबांना होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनेची रक्कम एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे ऐन हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि ही आर्थिक संकट पण शेतकऱ्यांचे दूर करणार आहे। तर पहा, पैसे हे वितरणाच्या शासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केले जाणार आहे। या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड केली असून सर्व संबंधित बँकांना हे आदेश देण्यात आले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तातडीने जमा करावी। यामध्ये एक लातूर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत अनुक्रमाने आणि जलद गतीने राबवली जात आहे। म्हणजेच की जर शेतकरी तुम्ही पातूर जिल्ह्यातील असाल किंवा पातूर याच्यातले असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे। या जलद गतीने याच्या दोन्ही योजनेचे पैसे पडणार। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत वितरण प्रक्रिया आता संपूर्ण राज्यभर युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रियेस अल्प वा विलंब झाला असला तरी आता प्रशासनाकडून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान पूर्ण करण्याचे सर्वोपरी प्रयत्न केले जात आहे। यामध्ये जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये वाटणी सुरू असून यामध्ये दुसरा जिल्हा हिंगोली आणि तिसरा अमरावती या जिल्ह्यामध्ये हजारो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा पातूर, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये वाटपास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनेचा मिळून 4,000 रुपये मोठी निधी थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे। यामध्ये जर चौथा जिल्हा बघितला तर वाशिम जिल्हा पहा शेतकरी मित्रांनो, वाशिम या जिल्ह्यामध्ये ही अंतिम तांत्रिक प्रक्रिया अत्यंत गतीने सुरू असून शेतकऱ्यांचा याचा मोठा फायदा होताना दिसत आहे। म्हणजे की वाशिमच्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकार घेऊन आलेले आहे। या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू करण्यात आले आहे। यामध्ये प्रामुख्याने अनेक महत्त्वाच्या आणि कृषी प्रधान जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। म्हणजेच की पहा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे आणि यामध्ये 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या रक्कम दिली जात असून तेथील स्थानिक बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। यामध्ये 5वा जिल्हा जर बघितला तर अकोला आणि 6वा जिल्हा हा बुलढाणा आहे। म्हणजे अकोला आणि बुलढाणा मिळून येथील दोन्ही शेतकऱ्यांसाठी हे खरोखरच एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे। अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होता। या सर्व जिल्ह्यामध्ये पुढील काही तासाच्या आत वाटप प्रक्रिया होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर मिळण्यास सुरुवात होईल। यामध्ये 7वा जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पहा शेतकरी मित्रांनो, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सध्या वाटपाची जास्तीत जोर सुरू असून अनेक शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला आहे आणि त्यांच्या खात्यात वाटप सुरुवात झालेली आहे। सरकारने हे आर्थिक वितरण अतिशय सुरळीत आणि विनाविलंब व्हावे यासाठी 12 प्रमुख बँकांमध्ये निवड केलेली आहे। पहा माझे शेतकरी मित्रांनो, 12 बँकेची यामध्ये निवड झालेली आहे। त्यामध्ये तुमची बँक आहे का नक्की मला कळवा। तर पहा शेतकरी मित्रांनो, यामध्ये HDFC बँक, महिंद्रा बँक, कोटक बँक,
ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासारख्या बँकांचा सुद्धा समावेश आहे, ज्या शेतकऱ्यांना बँकेची सेवा देण्यात नेहमीच आघाडीवर असतात. 8वा जिल्हा जर बघितला तर यामध्ये वर्धा आणि बीड. शेतकरी मित्रांनो, यामध्ये वर्धा आणि बीडचा सुद्धा नंबर लागलेला आहे. या जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून वाटप सुरू झालेले आहे आणि ही प्रक्रिया वेगवान पद्धतीने तयारीस सुरुवात आहे. या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस यासारख्या मोठ्या आणि प्रमुख सरकारी बँकांमध्ये राज्यातील सर्वाधिक त्यांचे खाते असल्याने तेथे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सक्रियपणे राबवली जात आहे. यामध्ये अजून जिल्हे जर निवड केली तर याच्यामध्ये 10वा जिल्हा धाराशिव आणि 11वा जिल्हा हा परभणी. या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया आता संत गतीने सुरू असून शेतकरी आनंदी झालेले आहे आणि टप्प्याटप्प्याने याचा वाटप जिल्ह्यामध्ये सुरू आहे. माझ्या शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आपले बँक खात्याच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचना पालन करणे आता अत्यंत गरजेचे आहे. बँकेकडून लावण्यात येणारे किमान शुल्क नियम गांभीर्यात घेऊन खात्याची पुरेशी रक्कम कायमस्वरूपी ठेवावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दंड कापला जाणार नाही. आणि यामध्ये जर बघितलं तर पुढे अजून जिल्हे जोडण्यात आलेले आहे. त्यामध्ये 12वा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्हा सुद्धा यामध्ये जोडण्यात आलेला आहे. या जिल्ह्याच्या बाबतीत विशेष दक्षता बाळगून घ्या आणि या मूल्यांचे नेहमी पालन करा, म्हणजेच की तुमच्या खात्यामध्ये काही ना काही रक्कम शिल्लक असणे महत्त्वाचे आहे. केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सरकारकडून काही कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत, ज्यांची आवश्यकता सर्व कागदपत्रे पूर्णपणे अद्ययावत आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे त्रुटी असल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात. यामध्ये 13वा जिल्हा जर जमा केला तर 13वा जिल्हा हा जालना. या जालना जिल्ह्यासाठी आता वितरण अधिकृतपणे आदेश देण्यात आलेले आहे आणि लवकरात लवकर याचे वाटप सुद्धा सुरू होणार आहे. भविष्यातील आर्थिक व्यवहारासाठी आणि कागदपत्राच्या पडताळणीसाठी मतदान कार्डाचा वापर ओळखपत्र म्हणून अनिवार्य केला जाण्याची दाट शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच की त्यामुळे शेतकरी बांधवांना आपले आधार कार्ड, सर्व सहकारी कागदपत्रे विशेषतः आणि त्यानंतर मतदान कार्ड अद्ययावत ठेवणे याच्या पुढील हितासाठी ठरणार आहे. यामध्ये जर 14व्या जिल्ह्याची गोष्ट केली तर 14वा जिल्हा हा छत्रपती संभाजीनगरचे नाव समोर येत आहे. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे. या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होऊन अशा प्रकारच्या आर्थिक लाभ मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण पुढील सुद्धा जिल्हे बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आपली बँक खात्याशी संबंधित गोपनीयता माहिती किंवा पॅन कार्डाची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर किंवा अधिकृत ठिकाणी देऊ नका, अशी सूचना शासन वारंवार देत असतो आणि याची बाळगण आणि याची गोपनीयता तुम्हाला ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील जिल्हे जर गोष्ट केली तर यामध्ये 15वा जिल्हा हा अहमदनगर आणि 16वा जिल्हा हा सातारा आहे. यामध्ये या जिल्ह्यांची तरतूद आणि निधी वाटप करण्याची आदेश सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच की सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत विविध माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु आता अधिकृतरित्या निधी मंजूर झाल्यात असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. तरी सर्व पात्र शेतकरी आपल्या जवळच्या बँक खाते जाऊन किंवा ऑनलाईन तपासणी करून खात्याची खात्री करावी. आणि यामध्ये अजून पुढील जिल्हे आपण बघूया. त्यामध्ये जर पुढील 17वा जिल्हा हा सांगली आहे आणि या सांगली जिल्ह्यासाठी पैसे वितरित झालेले आहे आणि हे बँकांना खात्रीशीर शेतकऱ्यापर्यंत हे पैसे पोहोचवावे असे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजेच की माझ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्या या 17 जिल्ह्यामध्ये आता लवकरात लवकर निधी वाटप सुरू झालेले आहे आणि ही निधी टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे. म्हणजेच की 17 जिल्ह्यामध्ये ही निधी टप्प्याटप्प्याने वाटप होणार असून तुम्हाला लवकरात लवकर शासनातर्फे मोठा लाभ होईल आणि 4,000 रुपये एकत्र खात्यामध्ये मिळेल. संपूर्ण बातमी आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच बातमीसाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन योजना आणि पात्रता तुम्हाला लवकर कळेल. धन्यवाद.